तर आम्ही निघलो आता गाडी शिकवायला. आमच्या मॅडमला भरपूर दिवस झाले रोज शिकवणं चालू आहे. कधी शिकवलं माहीत नाही, तपोवनमध्ये चाललो आहे आम्ही. तर चलो. तर आम्ही निघलो आता तपोवनच्या दिशेने. बघू शकता तुम्ही मित्रांनो, थोड्याच वेळात तपोवनमध्ये पोहोचू आपण. तर फायनली पोचलोय आम्ही तपोवनमध्ये. अरे बापरे, चालू आता गाडी. जर्किंग काढायचं का? ठेवून द्यायचं, ठेवून द्यायचं नको. ठीक आहे, मारा सेल आणि करा चालू गाडी. अरे जेवण नाही केलं का? जेवण झालं ना? मग गाडी काय तोलत नाही. चला आता व्यवस्थित जाऊ दे. येते थोडीफार, म्हणजे अजून फक्त 30% गाडी आली आहे. अजून भरपूर यायची बाकी. आताशी कुठेतरी गाडी तोलायला लागली. 15 दिवस झाले डायरेक्ट. जे कंटिन्यू नाही आम्ही आलो शिकायला 15 दिवसामध्ये. काही 2-1 एखादा 1-1.5 आठवडा फक्त शिकवली गाडी. तपोवनमधलं वातावरण पहा किती मस्त आहे मित्रांनो. मस्त झाडं वगैरे. आणि इथं गाडी शिकायला जरा बरं वाटतं. आज आहे ना 4 व्हीलर आहे ना अजय घेऊन गेला आहे, म्हणून आज आहे ना सुट्टीवरती मी. आणि तपोवन या ठिकाणी आलेलो आहे. नाही तर एवढा वेळ तर आपल्याकडे नसतोच कामामधलं. संध्याकाळी शिकतो मी, नॉर्मली 6च्या नंतर शिकवायचा प्रयत्न करतो. पण आज आहे ना सुट्टी असल्यामुळं लवकर आलो आहे. झाडं बघा, हेच ते झाडं आहे मित्रांनो जे तोडायचा विचार घेतला होता. काहीतरी 1700 झाडं, पण सध्या तर वाचलेले, पण भविष्यात सांगता येत नाही. बघू आता काय नाही. म्हणजे बऱ्यापैकी येऊ राहिली, बघू शकता तुम्ही. याच्या अगोदर गाडीसुद्धा तोलत नव्हती. पण आता कुठेतरी गाडी थोडी थोडी तोलायला लागली. म्हणजे येते बऱ्यापैकी. माझ्या हिशोबाने मला वाटतं 30% गाडी अजून आलेली आहे सध्या. पूर्ण 100% गाडी कधी येईल काय माहिती हो. मीच वैतागलो आहे रोज रोज शिकून मित्रांनो. रस्ता खूप भारी आहे, मस्त. ट्रॅफिक नाही, काही नाही राहतात का रस्त्याला. एकदम शांत राहतं. लोक शांत ठिकाणी येतात इथं बसण्यासाठी. इथं आहे ना लई शांतता आहे, पण काही म्हणा मित्रांनो एकदम शांत वाटतं. दुपारच्या टायमाला भारी वाटतं. संध्याकाळी पूर्ण अंधार राहतो बरं का इथं. त्याच्यामुळे संध्याकाळी आम्ही नाही का आपल्या मित्राच्या ग्राउंडवर जातो. तिथे बाजार वगैरे होतो ना, त्या ठिकाणी आम्ही गाडी शिकायला जातो. पण आज थोडा वेळ होता म्हणून आलो इकडं. थोडं ऊन पण आहे, बघू शकता तुम्ही. आता दुपारचे वाजता आहे जवळपास. किती वाजता आहे तुम्हाला दाखवतो. किती वाजता आहे? 2:44 झाले. थोडंसं हलकंसं ऊन आहे मित्रांनो. थोड्या वेळ चालू, 1-1.5 तास नंतर कुठेतरी जाऊ थोडंसं फिरायला. जाऊ दे, हळूहळू नाही का पायावरती ठेवायचा प्रयत्न करा. महिना हो राहिला गाडी घेऊन. या 7 तारीखला 1 महिना होईल माहिती आहे का कंप्लीट. जाऊ दे, हळूहळू ना प्रयत्न कर पायावरती ठेवायचा. आपल्या ह्या गाडीचा 24 नंबर बरं का मित्रांनो. बघा तुम्ही, दिसला का 8492. सगळ्या गाड्यांचा 8492. तपोवनमध्ये भेटले आपल्याला 2 नवीन वाहक. बघू शकता, एक ग्रे आहे थोडासा आणि एक ब्लॅक आहे. बाकीची तिकडे बाजूला वाटतं. तर हिरो. बघा किती अँटिक येतं ते, पण किती भारी दिसत आहे. एक कुत्रे आणि कुत्री गेले पळून, बघू शकतो. बाय बाय. ज्या मुलीने आत्तापर्यंत कधी सायकल पण चालवली नाही ती गाडी चालवती, त्याच्यामुळे थोडा वेळ लागणार आहे. आता भरपूर दिवस झाले गाडी घेऊन, पण तिला आज प्रॉपर जमत नाही. कारण की याच्या अगोदर कधी सायकलसुद्धा चालवलेली नव्हती. तरी बऱ्यापैकी कवर केलं आहे तिने. आता तिला बरोबर वेट वगैरे
तिचं ॲडजस्ट हो राहिलं आणि गाडी पण बऱ्यापैकी यायला लागली आता. बघू आता. बंद का बरं केली? काय झाली, वैतागलं काय? कार्यक्रम वैतागून गेला वाटते. काय गरम होतंय का? गरम होत असेल तर जर्किंग हे करून टाक, गाडीत ठेवून दे. डिक्की माहिती कशी खोलायची? खोल बरं डिक्की. अरे ट्राय तर कर. खोल. खोल लवकर. जरा तापलेलं आहे मॅडम आज. खोल ना. अरे काय मग ठीक आहे, राहू दे वरतीच, मला काय करायचं. कशी खोलता? हा व्हेरी गुड, क्या बात आहे. खोलली बरं काय. डिक्की जमती आहे खोलायला. पहिले तर डिक्की पण जमत नव्हती, पण आता डिक्की पण जमती आहे खोलायला. गाडीचा नंबर कसा पण मित्रांनो बघू शकता तुम्ही, 8492. एकदम मस्त आहे गाडीचा नंबर. चला चालवा. चलो भागो. दोन्ही पाय वरती ठेवायचा प्रयत्न करा जरा. बघा झाली, कवर झाली बऱ्यापैकी. एवढी पण येत नव्हती. होऊन जाईल, हळूहळू शिकून जाईल. बघा हे दोन्ही पण काळे आणि तिकडं अजून 2 जण आहे. ते बघा तिथं बसलेली. आणि हे 2 जण. हॅलो, काय झालं रे बाबा? शोना काय झालं? खायला शोधताय, पण आता मी पण काही नाही आणलेलं, नाही तर दिलं असतं रे बाबांनो. बघू शकता काय खाऊ राहिले, काय माहिती हो काय. अरे क्या बात आहे, काहीतरी चांगलं भेटलं हो त्यांना. ब्रेड भेटलेलं दिसते बघा तुम्ही. ब्रेड खात आहे. अरे ब्रेड खाते का? अरे बापरे, निकिता मॅडम तर लांब गेल्या. इतकं भारी वाटतं ना भाऊ, इथं एक नंबर. खरंच एकदम मनाला शांतता वाटते. असं वाटतं ना इथून जावंच नाही. खरंच लय भारी. तुम्हाला का बरेच जण येतात इथं बुक्स वगैरे वाचायला, यायला बसतं इकडं आजूबाजूला. शांतता खूप आहे बरं का, खरंच नंबर एक शांतता आहे डायरेक्ट. ही त्या 4 पिल्ल्यांची आई आहे बघा. चालली आपल्या पिल्ल्यांकडे. त्या तिकडे पिल्ले बघा मित्रांनो, ते त्या पिल्ल्यांकडे चालली. 4 पिल्ले तिला. तर टोटल हे 5 जण आहे मित्रांनो, बघू शकता. त्याच्यातले 2 आहे ना, हे राखाडी 2 आहे आणि 3 काळ्या कलरचे. अरे क्या रे हिरो. बघा हे 2 आणि ते 3, असे टोटल 5 जण आहे. हॅलो. बघू शकता मित्रांनो, एकदम अँटिक वाटतंय. राईट करता तू. अरे राईट नका करू रे भावांनो, गोंधळ करू नका. ती बघू शकता तुम्ही, आमच्या गाडीला किती मोठी सिक्युरिटी आहे सगळ्या डॉगिश अण्णांची. अरे उठा रे बाबा, उठा ना तुम्ही. चालू द्या ना तिला गाडी. एक तर ती लवकर शिकू नाही राहिली आणि तुम्ही आडवी येऊ राहिली. उठा उठा, लवकर उठा. चला आता लास्टचा फायनल चक्कर मारू आपण आणि विषय भेटू. तर फायनली आमची गाडी शिकून झालेली आहे. जवळपास 1-1.5 तास झाला आम्हाला. आम्ही गाडी शिकतोय. गाडी झाली. चला आता घरी. चला, झालंय का शिकून? झालं हा का चालवायची अजून? नाही. एवढं वाकडं तोंड का बरं गेलं? वैतागली काय? चला मित्रांनो, जातो आम्ही घरी. नाही तर कुठेतरी आता फिरायला जाऊ थोडंसं आणि डायरेक्ट घरी कल्टी मारू. चलो दोस्तों, आज बऱ्यापैकी गाडी आली बरं का, व्यवस्थित चालवली.
बरं वाटलं थोडंसं. चला बस कुठली कुठं गेली माहीत नाही पडले असं. ठीक आहे. कुठं जायचं आता? घरी डायरेक्ट? दुसरीकडे कुठं नाही जायचं ना फिरायला? डायरेक्ट घरी. तर चला मित्रांनो, आम्ही चाललो आता घरी. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.